हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द बेकिंग ब्रिगेड्स. आज मी बनवणार आहे एकदम स्पेशल चॉकलेट ट्रफल केक, परफेक्ट फॉर बर्थडे सेलिब्रेशन. सुरुवात करूया सॉफ्ट चॉकलेट स्पॉन्जने. हा स्पॉन्ज मी आधीच बेक करून घेतला आहे. तो कट करून लेयर्स तयार करून घेतलेत. प्रत्येक लेयरला शुगर सिरपने हलकासा सोक केलं आहे, ज्यामुळे केक मॉइस्ट आणि सॉफ्ट होतो. आणि आता जो तुम्ही बघितला तो सगळ्यात यमी पार्ट होता, चॉकलेट ट्रफल होतं. यासाठी मी घेतले मेल्टेड डार्क चॉकलेट आणि व्हिप क्रीम. त्याचा स्मूथ गनाश तयार करून स्पॉन्जच्या लेअरवर स्प्रेड केला आहे. सो तुम्ही बघताय किती छान वाटतंय, स्मूथ फिनिश आहे त्या गनाशला. आणि चॉकलेट केक आहे त्यामुळे गनाशचं वेट खूप जास्ती येतं. आपण त्याच्यामध्ये क्रीम यूज नाही करत त्यामुळे. सो हा अर्धा किलोचा केक आहे, पण तो खूप छोटूसा दिसतो. सो तुम्ही पण जर असे केकची ऑर्डर घेत असाल तर तुम्ही तुमच्या क्लायंट्सना आधीच ते क्लिअर करा की चॉकलेट केक लहान दिसतात, कारण त्याच्यामध्ये चॉकलेटचं वेट खूप जास्ती असतं. सो केकचं क्रम कोट करून घेतला. त्याच्यानंतर क्लायंटने जसा फोटो पाठवला होता त्यासाठी मला केकला व्हाईट क्रीमने कवर करावं लागलं, कारण त्यांचा हॅपी बर्थडेचा जो मेसेज लिहायचा होता त्याच्यामध्ये रोज लावायचं होतं. सो त्यासाठी मी हे बनवून घेतलं. हा अर्धा किलोचा केक होता. याच्यासाठी आपण 150 ग्रॅम प्रीमिक्सनेच हा बनवला आहे. फक्त 5 इंचाच्या टीनमध्ये बनवलं आहे. आणि जसा केकला त्यांनी जो फोटो पाठवला होता तसा बनवण्यासाठी व्हाईट कलरने पूर्ण हे करून घेतलं. पॅलेट नाईफनेच मी त्याच्यावरती ही जी डिझाईन तुम्ही बघताय ती पॅलेट नाईफनेच करून घेतली होती. त्यानंतर आता मी डेकोरेशनला सुरुवात केली. डेकोरेशनसाठी आपण रेड रोज वापरले, रेड रिबन वापरले, एडिबल पर्ल्स वापरले अँड ऑफकोर्स कस्टमाइज मेसेज जो त्यांनीच मला सांगितलं होतं की ह्या केकवरती लिहायचं होतं हॅपी बर्थडे माय लव्ह असं. सो ते सुद्धा मी जे आपलं गनाश होतं ना त्याच्यानेच लिहिलं, कारण केक पूर्ण व्हाईट होता आणि त्याच्यावरती सगळं रेड डेकोरेशन होतं. सो मी ब्लॅक गनाशने ते लिहिलं. त्यानंतर हे केकला अजून थोडंसं सुंदर बनवण्यासाठी साईडने गोल्डन हे सुद्धा लावले. सो हा होता आपल्या केकचा फायनल लुक. तुम्हाला हा केक कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा.